शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आपल्या मिरची पिकामध्ये दही आणि अंडी याचा वापर करत असतात, पण बरेच शेतकऱ्यांना ही माहिती नसेल. तर चला तर मग जाणून घेऊ, दही आणि अंडी याचा जर कधी आपण मिरची पिकामध्ये वापर केला तर आपल्याला काय जबरदस्त फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जर कधी तुम्ही ॲग्रो फार्मा या युट्यूब चॅनलवरती जर कधी पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय होईल, शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मात्र वेळेवर नक्कीच पोहोचल. तर शेतकरी मित्रांनो, जर कधी आपण दही आणि अंडी याचं वापराचं प्रमाण किती आहे व आपण एकरी याचा किती म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी आपण याचा किती वापर केला पाहिजे व याला आपला पीक कोणत्या स्टेजला असताना याचा वापर केला तर आपल्याला जबरदस्त फायदा मिळू शकतो, तर ते देखील या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत मात्र नक्कीच पहा, जेणेकरून आपला चांगला फायदा आपल्याला पुरेपूर फायदा होईल. जेणेकरून काय होईल, शेतकरी बरेच शेतकरी अर्ध्यामधून सोडून जातात, तर पाहिजे तेवढा पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण मिरची पिकामध्ये कमीत कमी 15 दिवसाच्या नंतर केला पाहिजे. 15 दिवसाच्या नंतरच आपण याचा स्प्रे घेतला पाहिजे. आणि याचं एकरी प्रमाण किती असतं, तर शेतकरी मित्रांनो, एकरी आपल्याला 10 अंडी घ्यायची आहे. 10 अंडी तुम्ही बॉयलर देखील घेऊ शकतात, किंवा जर कधी आपल्याला गावरान अंडी जर भेटली तर बेस्ट आहे. त्यासोबतच आपल्याला 1 लिटर ताक घ्यायचं आहे. ताक दही तुम्ही घेऊ शकता. 1 लिटर ताक आपल्याला घ्यायचं आहे. आणि सोबतच आपल्याला एक बरणी देखील पाहिजे, जी काही प्लास्टिकची बरणी असते, तर ती बरणी आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही 10 अंडी घेतलेली आहे आपण, ते 10 अंडी आपल्याला फोडून त्यामध्ये टाकून द्यायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फक्त अंड्यामधले जे हे असतं तेच टाकायचे. आपल्याला जे काही साईडचं टर्पल असतात ते आपल्याला अंड्याचे याच्यामध्ये टाकायचे नाहीये. आणि त्याच्यामध्ये दही असेल किंवा ताक असेल, दोन्हीपैकी आपल्याला एक टाकून द्यायचं आहे. ते टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवायचं आहे. आणि एक आपल्या शेतामध्ये म्हणावं किंवा आपल्या शेडमध्ये असेल तर शेडमध्ये आपल्याला याचा थंड ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. याला आपल्याला कमीत कमी 3 दिवस ठेवायचं आहे. आणि 4थ्या दिवशी आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे. तर याची फवारणी किती ml कसं घ्यायची आहे, तर आपल्याला एका पंपाला 20 लिटरच्या पंपाला आपल्याला कमीत कमी 50 ml ते 60 ते 70च्या वरती आपल्याला घ्यायचं नाहीये. जसं जसं आपला पीक वाढत चालेल त्यानुसार आपण याचं प्रमाण देखील वाढू शकतो. 100 ml पर्यंत देखील घेऊ शकतात. तर याचे नेमके फायदे काय होणार, तर शेतकरी मित्रांनो, जर कधी आपण आपल्याला मिरची पिकामध्ये आपल्याला कोकडा असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, अशा अनेक रोग हे असतात, तर शेतकरी मित्रांनो, त्यापासून आपल्याला संरक्षण करणार जे काही ताक अंडे आहे, तर याच्यापासून आपल्या पिकाला चांगलं संरक्षण भेटणार. तर नेमकी याच्यामध्ये कोणता घटक तयार होत असतो, तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे पिकाला पाहिजे असतं, तर अंडीमध्ये आपल्याला अॅमिनो ऍसिड भेटत असतं. आणि जे काही ताक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रन भेटत असतात. सोबतच शेतकरी मित्रांनो, जर कधी याचं हे उत्तम असं बुरशीनाशक म्हणून देखील काम करत असतं. म्हणजे जे काही आपल्या पिकाला जे काही बुरशी वगैरे असेल त्यापासून संरक्षण आपल्याला ऑलराऊंडर काम हे ताक अंडी करत असतं. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, याचा फायदा आपल्या पिकामध्ये जर कधी फुल धारणेच्या अवस्थेमध्ये याची फवारणी घेतली तर जबरदस्त फुल धारणा आपल्या पिकामध्ये होणार. फळ धारणेच्या अवस्थेमध्ये जर सोडली तर आपल्याला चांगल्या आपल्या पिकाची क्वालिटी, जे काही फळांची क्वालिटी आहे, तर ती चांगल्या पद्धतीने सुधारणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या अगोदर ताक अंडी याचा वापर कोणत्या पिकामध्ये केला होता, कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. आणि शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांचा देखील कुठेतरी फायदा होऊ शकतो. कारण की आपण मार्केटमधून ज्यावेळेस बुरशीनाशक असेल किंवा मायक्रोन्यूट्रन असेल, तर याला खूप जास्त पैसे मोजावे लागत असतात. आणि जर कधी आपण याचा वापर जर केला अंडी आणि ताकाचा, कारण की आपल्या घरी प्रत्येक शेतकऱ्याकडे दही ताक हे प्रत्येक शेतकऱ्याकडे अवेलेबल असतं. तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणत्याही पिकामध्ये करू शकतात. बाकीची ही माहिती जर की तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.